ओम सतनम जय गुरुजी गौदेश बड़े दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत्स्येंद्रनाथ साहब गौदेश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूजित गुरु गोरखनाथ बाबा गौदेश नवनाथ 84 दोकादेश अलख निरंजन आदेश। आजच्या विशेष भागामध्ये आपण येणारी रामनवमी किंवा प्रभू रामचंद्रांचे असलेले नवरात्र, ज्याला आपण चैत्र नवरात्री म्हणून सुद्धा ओळखतो, या नवरात्रीच्या कालखंडामध्ये विशेषतः सूर्य देवतेची केली जाणारी आराधना उपासना हे प्रत्येक व्यक्तिरेखेला कशा रीतीने फलदायी सिद्ध होऊ शकते त्याच्यावरती मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाहण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करावा। सूर्य देवता यांचं नवग्रहामध्ये स्थान हे निश्चितपणे सर्वात प्रभावी आहे। नवग्रहांमधल्या स्थानकामध्ये सूर्य देवतेला राजा या नावाची उपाधी किंवा उपमा सुद्धा ही दिले गेलेली आहे। राजा ही उपाधी का दिली जाते का तर नवग्रहांमधले जेवढे ग्रह आहेत ह्या सर्व ग्रहांमध्ये सूर्य देवता हा सर्वात विशाल असलेला ग्रह मानले गेलेला आहे। एवढंच नव्हे तर नवग्रहांना किंवा जे दृष्टीस पडणारे जे सप्त ग्रह आहेत, विशेषतः जी ऊर्जा मिळते किंवा आपल्याला जे ग्रह दृष्टीला गोचर होतात, म्हणजे आपल्याला डोळ्याला जे ग्रह दिसतात ते सुद्धा सूर्य देवतेच्या प्रकाशामुळे त्यांच्या कृपेमुळेच दिसतात, हे सुद्धा तितकंच सत्य आहे। याचबरोबर विचार केला की रात्रीच्या प्रकाशामध्ये जो चंद्र आहे, म्हणजे चंद्राचा प्रकाश ज्या अर्थी आपण रात्रीमध्ये पाहतो, जो आपल्याला शीतल दिसतो, निर्मळ दिसतो, सफेद रंगाचा दिसतो, हा चंद्राला मिळालेला प्रकाश सुद्धा सूर्य देवतेच्या कृपा आशीर्वादानेच प्राप्त आहे। मान्यता अशी सुद्धा आहे की चंद्र हा निस्तेज होता, चंद्राला स्वतःचा प्रकाश नव्हता, तर चंद्राला प्रकाश देण्याचं कार्य सुद्धा सूर्य देवतेने वरदान स्वरूप दिलेलं आहे, हे सुद्धा तितकंच सत्य आहे। त्यामुळे सूर्य देवता जर विचार केला तर ज्यांचा संबंध तो प्रकाशाशी किंवा ऊर्जेशी, प्रसिद्धीशी याच्यामध्ये निश्चितपणे आहे। अनेक मोठे अधिकारी असतील किंवा सनदी अधिकारी असतील किंवा मोठे राजकारणी असतील किंवा क्लास 1 ऑफिसर्स असतील किंवा समाजामध्ये प्रसिद्ध असलेला एखादा व्यक्ती असेल, निश्चितपणे यांच्या कुंडलीमध्ये पत्रिकामध्ये सूर्यग्रह हा बलवान सदैव राहिलेला आहे। याचबरोबर जेवढे आध्यात्मिक किंवा धार्मिक क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा सूर्य देवता यांची बलवानता असल्याशिवाय एखादा व्यक्तिरेखा अध्यात्माच्या त्या परम उच्च शिखराला सुद्धा हासिल करू शकत नाही, हे सुद्धा तितकंच सत्य आहे। त्यामुळे आध्यात्मिक ऊर्जा असेल, समाजामध्ये असलेली प्रतिष्ठा असेल, मान असेल, सन्मान असेल किंवा अंगी असलेलं आपल्याला तेज असेल, सौंदर्य असेल, याचं सुद्धा कारक हे सूर्य भगवान आहेत। सूर्य देवतेच्या गतीचं जर वर्णन केलं तर सर्वात जास्त गती ही प्रकाशाची मानली गेलेली आहे। म्हणजे शास्त्रानुसार जेवढ्या गती आहेत, ज्याच्यामध्ये ध्वनीची गती आणि ध्वनीच्या गतीहूनही अधिक तीव्र असते ती प्रकाशाची गती। त्यामुळे सूर्य देवता हे कधीही एका ठिकाणी थांबत नाहीत। सूर्य देवतेचं जर आपण वर्णन किंवा रूप जर पाहिलं किंवा ज्या अनुषंगाने जे सूर्य देवता रथावरती विराजमान होतात, ज्या रथाचं स्वारस्थ्य हे त्यांचे घोडे करतात, हे कधीही न थांबणारे आहेत। त्यामुळे सूर्य देवता हे सदैव भ्रमण हे करत राहतात। त्रेतायुगामध्ये जो भगवान विष्णूचा सर्वश्रेष्ठ अवतार मानला गेला आहे प्रभू रामचंद्राचा हा झाला, तर प्रभू रामचंद्र सुद्धा याच सूर्य देवतेच्या कुळातील होते, हे सुद्धा तितकंच सत्य आहे। त्यामुळे प्रभू रामचंद्रांना सूर्यवंशी या नावाने सुद्धा संबोधले जाते। सूर्य देवतेचे जे पुत्र आहेत राजा इक्वांशु, काही ठिकाणी यांचं नाव हे इक्वाक्षु या नावाने सुद्धा संबोधले जाते, तर हे सुद्धा सूर्य देवतेचे पुत्र होते आणि यांच्याच कुळामध्ये 64वा जन्म किंवा अवतार प्रभू रामचंद्रांचा होता, असे सुद्धा शास्त्र आपल्याला सांगते। त्यामुळे प्रभू रामचंद्रांवरती आणि रामचंद्रांच्या संपूर्ण पिढीवरती प्रभू श्री सूर्यनारायणाची कृपा ही असीम होती, हे सुद्धा तितकंच सत्य आहे। याचबरोबर प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये सदैव तत्पर असणारे म्हणजेच प्रभू श्री वीर बजरंगबली, हे वीर बजरंगबली यांचे सुद्धा गुरु जर कोण असतील तर ते सूर्य देवता आहेत। लहान वयामध्ये ज्या वेळेस बाल हनुमान सूर्य देवतेला खाण्यासाठी उड्डाण भरतात, सूर्य देवतेला जवळ आल्याच्या नंतर इंद्र देवता यांच्या वज्रप्रहारामुळे ते जमिनीवरती पडतात, परंतु परत त्यांना जे वरदान दिले गेलेले आहे त्याच्यामध्ये सूर्य देवतेचा असं सुद्धा वरदान भगवान हनुमंताला आहे की त्यांच्या असलेल्या तेजातील एक हिस्सा, एक भाग हा साक्षात सूर्य देवतेने बजरंग बलीला दिलेला आहे। त्यामुळे बजरंग बली यांचं स्वरूप, यांचं रूप हे सूर्या समान कांती असलेले वर्णित आहे। बजरंगबलीचं स्वरूप हे संपूर्णतः सूर्याप्रमाणे कांती असलेली, सदेह संपूर्ण अंगावरती सूर्याप्रमाणे किरणे निघतात, त्यांच्या अंगावरती रोम, कूप, त्याच्यावरती असलेले संपूर्ण केसे, हे सर्व शरीर हे कांतिमान आहे, असं सुद्धा वर्णन आपल्याला भगवान हनुमंताविषयी पाहायला मिळते। याचबरोबर हे सुद्धा तितकंच सत्य आहे की ज्यावेळेस भगवान हनुमंत महाराज
हे सूर्यदेवतेकडनं दीक्षा ग्रहण करत होते. त्यावेळेस एक प्रश्न पडला की सूर्यदेवता यांची गती ही कधीही न थांबणारी आहे. सूर्यदेवता जे अश्वारूढ म्हणजे ज्या रथामध्ये स्वार्थ करतात हे सुद्धा न थांबणारे आहेत. तर अशा वेळी भगवान बजरंगबलीने जी शिक्षा ग्रहण केली ती उलट्या पद्धतीने हवेमध्ये गतिमान होऊन केलेली आहे बरं का. म्हणजे सूर्यदेवता सरळ चाललेले आहेत आणि हनुमंत महाराज त्यांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये त्यांच्याकडे तोंड करून ती दीक्षा ग्रहण केलेली आहे. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. त्यामुळे हनुमंताकडे असलेले जे नवनिधी असेल, अष्टसिद्धी असतील किंवा अनेक पद्धतीचे ज्ञान असेल किंवा वेदांचे ज्ञान असेल, अनेक पद्धतीचे वेगवेगळ्या कला असतील, याच्यामध्ये सुद्धा सूर्यदेवतेचा विशेष आशीर्वाद हा निश्चितपणे आहे. सूर्यदेवतेचं जो व्यक्तिरेखा साधक असतो, उपासक असतो, तो निश्चितपणे एक पद्धतीचं तेज, एक पद्धतीची प्रखरता, एक पद्धतीचं ज्वाज्वल्यता त्या व्यक्तिरेखेमध्ये सदैव असतेच असते. आणि हे सुद्धा तितकंच सत्य आहे की जेवढे पंथ निर्माण झालेले आहेत, मग गणपत्य असेल, वैष्णव असतील, शैव असेल, याच्यामध्ये सूर्याचा सुद्धा विशेष असा उपासना करणारा पंथ हा सदैव वेगळा राहिलेला आहे. सूर्याच्या सेवेमध्ये सर्वात महत्वाचे काय असते तर भगवान सूर्यनारायणाला जल अर्पण करणे. त्यापूर्वी सुद्धा सर्वात महत्वाचे हे असते की भगवान सूर्यनारायणाच्या उगवते वेळी आपण संपूर्ण शुचिर्भूत अवस्थेमध्ये त्यांच्या स्वागतासाठी उभे राहणे. तुमच्या कुंडलीमध्ये जर तुम्हाला सूर्याची स्थिती चांगली करून घ्यायची असेल, आध्यात्मिक प्रगती चांगल्या एका वेगळ्या स्तरावरची जर तुम्हाला करून घ्यायची असेल, तर सर्वात प्रथम बदल आपल्याला करावा लागणार आहे की स्वतः आंघोळ करून सूर्यनारायण उगवायच्या आधी आपण तयार असले पाहिजे आणि सूर्यदेवतेला आपण अर्घ्य देण्यासाठी सज्ज असले पाहिजे. जेव्हा सूर्यदेवता हे पूर्वेकडून उगम होतात त्या क्षणीच आपण त्यांना अर्घ्य दिले पाहिजे. हा सर्वात प्रथम पायरी सेवेची ही सूर्यनारायणाची मांडली गेलेली आहे. ज्यावेळेस सूर्यदेवता उगम होत असतात, ज्या रश्मी बाहेर पडतात, ज्यावेळेस ते आपण अर्घ्य देत असतो सूर्यनारायणाला, त्या रश्मीद्वारे आपले संपूर्ण जे चक्र आहेत, आपल्या शरीरामध्ये असलेली जी कुंडलिनी शक्ती आहे ती निश्चितपणे ऍक्टिव्हेट होते म्हणा, कार्यान्वित होते म्हणा. अदरवाईज आपल्या अंगात असलेली जेवढी आंतरिक शक्ती आहे, जे ऊर्जा आहे, त्याच्यामध्ये एक पद्धतीची चेतना गुणोक्ती अनेक वेळा पाहायला मिळते आणि ते जागृत होते. हा सर्वात मोठा परिणाम आहे. त्यामुळे सूर्यदेवतेला आत्म्याचा कारक सुद्धा त्यासाठी मानले गेलेले आहे. आता अर्घ्य प्रदान करताना मंत्र कोणते म्हणतात? ओम सूर्याय नमः म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे. प्रथम चरण आहे की सूर्याला अर्घ्य देणे. आता दुसरा मंत्र याच्यामध्ये आपण कोणता आहे, कशा रीतीने अर्घ्य देताना म्हणू शकतो ते आपण समजून घेऊया. अनेक विद्यार्थी अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त होताना अडचणी येतात. मुलं शाळेमध्ये जात असतील तर परीक्षेमध्ये बरेच वेळा अभ्यास लक्षात राहत नाही, किंवा अनेक मुलं अशा असतात जे वारंवार शाळा बुडवतात किंवा शाळेमध्ये एकसारखे जात नाहीत. अशा वेळी निश्चितपणे मुलांच्या हातून सूर्याला अर्घ्य द्यायला तुम्ही सुरुवात करा. ज्या वेळेस तुमच्या घरामधील मुलगा सूर्याला अर्घ्य द्यायला तत्पर होतो, सूर्याला अर्घ्य द्यायला लागतो, तेव्हा सर्वात प्रथम आशीर्वाद सूर्यदेवतेचा मिळतो की याच्या विद्या प्राप्तीमध्ये असलेले सर्व बाधा अडथळे मी नाहीसे करीन. हा सर्वात अगोदर आशीर्वाद विद्यार्थ्यांना सूर्यदेवतेचा आहे. कारण बालवयामध्ये हनुमंताला हा आशीर्वाद सूर्यदेवतेनेच दिलेला होता, जे वेद पारंगत बजरंगबली झालेले आहेत. त्यामुळे आपल्या घरातील असलेले जे लहान मुलं आहे, जे शाळेमध्ये हट्टी असेल किंवा वारंवार शाळेमध्ये तक्रारी आणत असेल किंवा शाळेमध्ये जात नसेल, परीक्षेमध्ये कमजोर असेल, अभ्यासामध्ये कमजोर असेल, विद्यामध्ये अडथळे असतील, तर तुम्ही यांच्याकडनं सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायला आता सुरुवात करा. किंवा भले तुम्ही शाळेत असाल किंवा कॉलेजमध्ये असाल, मी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हा मंत्र देत आहे. त्यांनी कोणता मंत्र म्हणावा तर तो मंत्र आहे ओम भानवे नमः. हा मंत्र तुम्ही सूर्याला अर्घ्य देताना म्हणायचा आहे. 5 वेळा म्हणला चालेल, 7 वेळा चालेल किंवा 11 वेळा चालेल. याचबरोबर तुम्ही या मंत्रासाठी एक वेगळी जपाची माळ सुद्धा करू शकता. जपाची माळ कोणती घ्यावी तर याच्यामध्ये लाल चंदनाची माळ जपासाठी उत्तम मानली गेलेली आहे. आता ज्या व्यक्तिरेखांना प्रसिद्धी प्राप्ती हवी आहे, म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही असाल, तुमचे व्यवसाय असेल किंवा तुम्ही नोकरदार वर्गामध्ये असाल, बरेच वेळा या गोष्टी आपण फेस करतो की आपण एखादं कार्य करतो परंतु त्या कार्याची क्रेडिट आपल्याला भेटायला पाहिजे ती भेटत नाही. तुम्ही केलेली कार्याची क्रेडिट तिसराच व्यक्तिरेखा घेऊन जातो. त्यामुळे अनेक वेळा बरेच व्यक्तिरेखा प्रसिद्धीपासून हे लांब राहतात. जर तुमची कॅपेबिलिटी असेल, ते पारितोषिक, तो इनाम, ते नाव तुम्हाला भेटायला हवं होतं, त्याच्यामध्ये बाधा अडथळे आलेले असतील, तर जेवढे प्रसिद्धी प्राप्तीमध्ये येणारे अडथळे असतात ते दूर होण्यासाठी तुम्ही सूर्यदेवतेचा विशेष एक मंत्र आहे त्याचं जप करू शकता. तो मंत्र आहे ओम भानवे नमः. या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. त्याचबरोबर या मंत्राच्याच नावाने तुम्ही सूर्यदेवतेला अर्घ्य सुद्धा
अर्पण करू शकता. निश्चितपणे तुमच्या प्रसिद्धीच्या मार्गामध्ये येणारे अडथळे सूर्यनारायणाच्या कृपेने हे दूर होतात. यानंतर येऊयात राजकारणी क्षेत्र किंवा उच्च पदस्थ अधिकारी असलेले क्षेत्र. अशा सर्व क्षेत्रांसाठी मी हा मंत्र देत आहे. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही असाल आणि जर तुमच्या अंडरमध्ये तुमच्या आधिपत्याखाली अनेक व्यक्तिरेखा हे कार्य करत असतील, तुम्ही त्यांचे बॉस असाल, त्यांच्यावरती तुमचं आधिपत्य असेल, अशा सर्व वर्गासाठी हा मंत्र आहे. तो मंत्र कशासाठी आहे ते आधी समजावून घेऊयात. मुळामध्ये तुम्ही ज्या खुर्चीवरती बसता, राजकारणी असाल, नोकरीमध्ये मोठ्या हुद्द्यावरती असाल, अधिकारी वर्गावरती असाल, किंवा असा एखादा व्यवसाय असेल ज्या व्यवसायावरती डिपेंड अनेक व्यवसाय आहेत, अशा व्यवसायाच्या खुर्चीवरती तुम्ही बसत असाल, तर अशा सर्व व्यक्तिरेखेंनी विशेषतः सूर्यदेवतेला अर्घ्य अर्पण करताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा किंवा या मंत्राच्या नावाने अर्घ्य हे दिले गेले पाहिजे. ज्या ज्या कामनेची तुम्ही इच्छा कराल, ज्या ज्या आरती तुम्ही एखादी मोठी रिस्क घेचाल, त्या त्या आरती तुम्हाला याच्यामध्ये हा लाभप्रद निश्चितपणे सिद्ध होणार आहे. आता नंतरचा मंत्र जो मी देत आहे हा विशेषतः ज्यांना आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत, पैशाविषयक ज्यांना समस्या असतील, कर्जबाजारी झालेला असाल, पैसा जवळ राहत नसेल, तर अशा वेळी जो मंत्र मी तुम्हाला देत आहे या मंत्राला तुम्ही स्मरून किंवा या मंत्राच्या नावे तुम्ही अर्घ्य हे सूर्यनारायणाला द्यायचे तर आहेच. त्याचबरोबर या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही कराल तर आर्थिक समस्येतनं निश्चितपणे मुक्ती देणारा हा सूर्यदेवतेचा प्रभावी उपाय आहे. हा मंत्र आहे ओम भास्कराय नमः. या मंत्राद्वारे तुम्ही सूर्यदेवतेला अर्घ्य दिले आणि या मंत्राद्वारे जर तुम्ही सूर्यदेवताचा जर जप केला तर निश्चितपणे तुमच्या आर्थिक पद्धतीत किंवा आर्थिक बाधा या संपूर्णपणे नष्ट होतात आणि एक चांगल्या पद्धतीने अर्थार्जन व्हायला सुरुवात होते. सूर्यदेवाच्या कृपेने हे सुद्धा तितकंच सत्य आहे. आता यानंतरचा जो मंत्र आहे तो आध्यात्मिक दृष्ट्या सर्वांसाठी मी देत आहे. ज्या ज्या वेळेस तुम्ही एखाद्या देवी, एखाद्या देवताची उपासना करत असाल आणि तुम्ही जर सूर्यदेवतेला अर्घ्य देऊन दिवसाची सुरुवात करायला सुरुवात केली तर तुमच्या पत्रिकेमधील सूर्यदेवता तुमचं आध्यात्मिक बल हे अजून तीव्रतेने वाढवतात. याच्यामध्ये तीळ मात्र सुद्धा शंका नाही. मी यापूर्वी सुद्धा काही भागांमध्ये तुम्हाला सांगितलेले होते की जेवढे महान तपस्वी आहेत, जेवढे महान साधक आहेत, जेवढे महान ऋषी मुनी आहेत, त्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा शनी देवता ॲज वेल ॲज सूर्यदेवता यांचा कृपा आशीर्वाद आणि बृहस्पती देवता सुद्धा यांच्या कृपा आशीर्वादाशिवाय ते त्या स्तरावरती जाऊ शकत नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या साधनेमध्ये एक पद्धतीचा जर महारथ हासिल करायचा असेल, साधनेची स्टेप तुम्हाला एक पद्धतीने आणखीन तीव्र करायची असेल, सूर्यदेवतेला अवश्यपणे शरण जावे. शरण जावे याचा अर्थ काय होतो तर सूर्यनारायणाला सुद्धा तुम्ही करत असलेल्या साधनेमध्ये, सेवेमध्ये हे तुम्ही स्थान द्यावे. म्हणजे काय केले पाहिजे? प्रथम उपाय आहे तर सूर्योदयापूर्वी तुम्ही उठणं. जो व्यक्तिरेखा सूर्योदयाच्या पूर्वी उठतो, स्वतःचं आवरून सूर्यदेवतेच्या स्वागतासाठी सज्ज होतो, अशा व्यक्तिरेखेमध्ये, अशा साधकामध्ये एक पद्धतीची ऊर्जा टॉप टू बॉटम ही संपूर्ण दिवसभर संचारलेली राहतेच राहते. सूर्याच्या किरणांमध्ये एवढी ताकद आहे की संपूर्ण दिवस तुम्हाला कार्यान्वित ठेवू शकते. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. मग तुम्हाला साधनेमध्ये पुढे जाण्यासाठी, साधनेतले बाधा अडथळे दूर होण्यासाठी शेवटी साधना आपण करत आहोत, तप आपण करत आहोत, तर साधना करताना सुद्धा आपल्या अंगी एक पद्धतीची प्रखरता असणं हे खूप महत्त्वाचे आहे. आणि विशेषतः जेवढ्या कठोर साधना केल्या जातात, तीव्र साधना केल्या जातात, तांत्रिक साधना केल्या जातात, अशा साधकांच्या अंगामध्ये एक पद्धतीची कठीणता येण्यासाठी, कठोरता येण्यासाठी, दृढ संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी तुम्हाला सूर्यदेवतेला तुमच्या साधनेमध्ये स्थान अवश्यपणे द्यावेच लागणार आहे. जेव्हा सूर्यदेवता त्यांचा आशीर्वाद तुम्हाला देतील त्यावेळेस तुमच्याकडनं होणाऱ्या सर्व कठोर साधना, जेवढे कठोर तप आहेत ते इझिली होऊन जातील. त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास हा खूप कमी होतो. तर तो मंत्र आहे ओम ह्रीम घृणी सूर्यादित्याय ओम. मंत्र परत एकदा मी सांगतो, ओम ह्रीम घृणी सूर्यादित्याय ओम. हा सूर्यदेवतेचा प्रखर मंत्र असून या मंत्राच्या साधकाने स्वतः सुद्धा परमसात्विक असणं तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु यकीन माना या मंत्राचा उद्देश हा तुमच्या अंगी जेवढं तुम्ही तप, साधना, अनुष्ठान कराल त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे घेऊन जाणं असणार आहे. त्यामुळे सूर्याची विशेष कृपा अशा त्या सर्व साधकांवरती राहणार आहे जे जे साधक एक साधना, अनुष्ठान याच्या त्या पायरीवरती आहेत. या अनुषंगाने या भागामध्ये मी तुम्हाला सूर्यनारायणाच्या विशेष काही मंत्र किंवा साधनेबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. सूर्यादित्य स्तोत्र सुद्धा पॉवरफुल आहे, नो डाऊट. तुम्ही त्याचं सुद्धा वाचन करू शकता. यावरती सुद्धा मी एक वेगळा एपिसोड बनवण्याचं नक्कीच योजन करीन. परंतु आजच्या भागामध्ये जे मी सांगण्याचा प्रयत्न केला, लहानापासून घरामध्ये असलेल्या
थोऱ्या मोठ्यांना सुद्धा या सूर्य देवतेच्या केल्या जाणाऱ्या साधनेचा लाभ कशा रीतीने मिळू शकतो, कशा रीतीने सूर्य देवतेचा आशीर्वाद आपण प्राप्त करू शकतो, तो सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे पद असेल, प्रतिष्ठा असेल, प्रसिद्धी असेल, स्वतःच्या अंगामध्ये असलेलं तेज असेल, एखादं मोठं कार्य करण्याची तुमची मनीषा असेल, किंवा अनेक वेळा आपण ऐकतो की याने कुळाचं नाव रोशन केलं, कुळाचा उद्धार केला. कुळाचं नाव रोशन करणारा, कुळाचा उद्धार करणारा कोण असतो, तर त्याच्या पत्रिकेमध्ये असलेला सूर्य असतो. त्या व्यक्तीच्या पाठीमागे असलेला सुद्धा सूर्य असतो, हे सुद्धा विसरता कामा नये. त्यामुळे आपल्या साधनामध्ये, अनुष्ठानामध्ये, दैनंदिन दिनचर्यामध्ये देवी देवतांची कृपा आशीर्वाद प्राप्त करत असताना सूर्य देवतेला सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. प्रयत्न आपण केला पाहिजे सूर्य देवतेला सुद्धा आपल्या साधनामध्ये, घरामध्ये आपण करत असलेले स्थान देण्यासाठी. या नवरात्रीमध्ये प्रभू रामचंद्राचे जे नवरात्र लागतील त्याच्यामध्ये तुम्ही जे सांगितलेले मंत्र आहेत, ज्या अनुषंगाने साधना आहेत, या तुम्ही करायला सुरुवात करू शकता. रामरक्षा असेल, बजरंग बाण असेल, चंडी कवच असेल, बगलामुखीची साधना असेल, हे सुद्धा तुम्ही अवश्यपणे केले पाहिजेत. शेवटी नवरात्री आहे, भगवतीचा कृपा आशीर्वाद हा प्रकट रूपाने नवरात्रीवरती असतो, नवरात्रीत असलेल्या रात्रीवरती असतो, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. त्यामुळे नवरात्रीतल्या विशेषतः पंचमीची रात्री असेल, अष्टमीची रात्री असेल, सप्तमी असेल किंवा नवमी असेल, या रात्री तुम्ही चंडी कवच ही उपासना अवश्यपणे सिद्ध करा. चंडी कवच उपासना ही कशी केली गेली पाहिजे, कशा रीतीने त्याचा लाभ घेतला पाहिजे, किंवा कशा रीतीने चंडी कवच मध्ये आपण गळ्यामध्ये घालण्यासाठी ताईत निर्माण करू शकतो, या सर्व गोष्टीचं नॉलेज, ज्ञान मी तुम्हाला दीक्षेमध्ये दिलेलं आहे. जेवढे नवीन वर्ग, नवीन सबस्क्रायबर हा चॅनल पाहत असतील, ज्यांना दीक्षेविषयी काय माहिती नसेल, ऑनलाईन पद्धतीने ज्या दीक्षा दिलेल्या आहेत त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही प्राप्त करू शकता. आणि चंडी कवच असेल, बजरंग बाण असेल, बगलामुखी साधना असेल, या बाबतीमध्ये किंवा इतर कोणत्याही दिल्या गेलेल्या दीक्षेच्या बाबतीमध्ये तुम्ही इन्क्वायरी करू शकता. आजच्या भागामध्ये जे सांगण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सत्यमोदेश गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश.